अगं तुझी पहिल्या तिमाहीमध्ये 2 वेळा अबॉर्शन झाली आहे. बऱ्याच वेळेला त्यात तुझा काही दोष नसतो. 70% अबॉर्शन्स हे निसर्गाच्या दोषामुळे होतात. साधारण 25 ते 30% अबॉर्शन्स आपण काही तपासण्या करायच्या राहिल्या आहेत किंवा आपली लाईफस्टाईल याच्यामुळे होऊ शकतात. आपली अंड्याची क्वालिटी, स्पर्मची क्वालिटी आपली लाईफस्टाईल नक्कीच ठरवत असते. पण अंडी बनताना किंवा स्पर्म बनताना ते क्रोमोसोमचं विभाजन होतं. ते विभाजन इनकम्प्लीट झाल्यामुळे किंवा बरोबर न झाल्यामुळे ही अबॉर्शन होत असतात. त्यात तुझी चुकी नसते, ती निसर्गाची चुकी असते. उरलेली 30% जी काही अबॉर्शन्स असतात, ती गर्भाशयाच्या प्रॉब्लेममुळे म्हणजे कधी फायब्रॉइड, त्यातली एडेजन्स किंवा गर्भाशयाचं काही इन्फेक्शन, आपली लाईफस्टाईल म्हणजे अनकंट्रोल्ड डायबिटीज आहे, आपली वजन जास्त आहे, त्याचबरोबर अल्कोहोल आहे, सिगरेट स्मोकिंग आहे आणि कधी-कधी फक्त आपल्या शरीरातल्या हार्मोनल प्रॉब्लेममुळे होतात. म्हणजे की प्रोजेस्टेरॉन आपल्या शरीरामध्ये जे गर्भाला प्रोटेक्ट करण्यासाठी लागत असतं, ते कमी असतं. कधी थायरॉईडमध्ये डिस्टर्बन्सेस असतात. त्यामुळे अबॉर्शन झालं म्हणून स्वतःलाच दोष देऊ नको. आपण व्यवस्थित इव्हॅल्युएट करूया आणि ह्याच्यावर नक्की मार्ग आपण काढू शकतो.